वो कहानी भीमा कोरेगाव की। सर्वप्रथम भीमा कोरेगावच्या वीर शहीद महासैनिकांना मी शत नमन करतो। माझं नाव उत्कर्ष अंकुश दाभाडे। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा मानाचा कडक जय भीम। आज 1 जानेवारी हा दिवस केवळ एक तारीख नाही तर शौर्य, त्याग आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे। आज आपण पुणे जिल्ह्यातील पेरटे फाट्यावर भीमा नदीच्या काठावर ऐतिहासिक घडलेल्या लढाईचा साक्षीदार असलेल्या या पवित्र भूमीवर जमलो आहोत। 1818 साली याच दिवशी पेशव्यांच्या प्रचंड सैन्यासमोर अवघ्या 500 महार सैनिकांनी जो पराक्रम गाजवला तो इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो। आपल्या पूर्वज महार समाजाचे होते, त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहून पेशव्यांच्या सत्तेला आव्हान दिले आणि त्यांच्या शौर्यामुळे पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली आणि या मातीतील दलित समाजाला सन्मानाने एक जगण्याची नवी दिशा मिळाली। हा विजय केवळ एक लढण्याचा विजय नव्हता, तर तो अन्याय, जातीवाद व विषमतेविरुद्धच्या लढण्याचा विजय होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करून आपल्या अनुयायांना एक नवा लढा दिला। त्यांनी सांगितले की हा विजय म्हणजे दलित समाजाच्या आत्मसन्मानाच्या हक्कासाठी लढण्याचा विजय आहे। आपण आपल्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षण, संघटन, संघर्ष, त्रिशक्ती अवलंब करायला हवा। आज आपण फक्त शौर्य दिन साजरा करत नाही तर आपल्या हक्कासाठी, समानतेसाठी आणि कटिबद्ध राहण्याची शपथ घेतो। आपण आपल्या पिढीला या बलिदानाची गाथा सांगूया, शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यास शिकवूया। चला आपण मिळून सगळेजण शौर्य दिन साजरा करूया। एका नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पनाने, नव्या विचाराने साजरा करूया। शेवटी एवढंच म्हणेन, झुकली पेशवाई संपला तिथं बाजीराव, झुकली पेशवाई संपला तिथं बाजीराव। शूरवीरांच्या नावानं गाजते भीमा कोरेगाव, शूरवीरांच्या नावानं गाजते भीमा कोरेगाव। जय भीम।